मायेच्या जाळामध्ये मनुष्य अडकलेला आहे ना, ज्या मायेच्या अधीन मनुष्य झालेला आहे ना, ती माया पार करणं खूप कठीण आहे. मायातीत होणं खूप कठीण आहे. मायारूपी भवसागर तरुण जाणं खूप कठीण आहे. पण भगवंत म्हणतात जे कठीण आहे ना ते जर सोपं करायचं असेल तर फक्त माझं नामचिंतन करा. भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं, भगवंताचं नामचिंतन जर आपण केलं तर ती माया आपल्याला तरुण जाण्यास सहज शक्य आहे. बरं का? श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या आसोसे गावातील हे एगडे परिवार आणि एगडे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी विठाबाई कृष्णा एगडे आईसाहेबांना शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे आईसाहेबांची मुलं असतील, अर्थात श्री संतोष कृष्णा एगडे, भरत कृष्णा एगडे, धनाजी कृष्णा एगडे आणि आईसाहेबांचे पुतणे असतील शिवाजी महादू एगडे, तानाजी महादू एगडे, सूर्याजी महादू एगडे, महेंद्र महादू एगडे आणि आईसाहेबांची पुतणी असेल वैशालीताई सुरेश जाधव. त्याचप्रमाणे हा संपूर्ण एगडे परिवार आणि खऱ्या अर्थाने आमचे बाबा असतील कृष्णा काथोड एगडे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. या एगडे परिवारामध्ये कार्य करत असताना मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, घराला घरपण देण्याचं काम केलं. जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगल्या वागल्या, जगल्या आणि वयाच्या 72व्या वर्षी, अंदाजे साधारणतः 72व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर एक 4-5 वर्षांपूर्वी आईसाहेबांना लकव्याचा प्रकार झाला आणि देहाला अपंगत्व आलं. पण त्यावेळेपासून या एगडी परिवाराने अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा केली. मग आईसाहेबांची मुलं असतील, आईसाहेबांच्या सुना असतील, नातवंड असतील, संपूर्ण हा एगडे परिवार असेल, अतिशय चांगल्या प्रकारे या एगडे परिवाराने आईसाहेबांची सेवा केली. आणि शुक्रवार दिनांक 17/10/2025 रोजी आईसाहेबांना देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. खरं तर ज्या वेळेला भगवंताने आपल्याला जन्माला घातलंय ना त्यावेळेची स्थिती जर पाहायला गेलं तर मनुष्य पूर्णपणे मोकळा आहे, सगळ्यातच मोकळा आहे. म्हणजे माया पण नाही, देहबुद्धी नाही, कुठला टेन्शन नाही, ताप नाही, अज्ञान नाही, अंधश्रद्धा नाही, तसा पण मोकळा आहे आणि असा पण मोकळाच आहे. बरोबर काय आहे? येताना माणसाच्या बरोबर काय आहे? म्हणजे कुठल्याही दृष्टीने जर पाहायला गेला तर जन्माला घालताना मनुष्य मोकळा होता. पण मग नंतर काय झालं माहितीये का? जसा जसा कुडीवाडी कुबुद्धीवाडी म्हणतात किंवा जसं जसं त्याचं वय वाढत गेलं तसा तसा तो बद्ध अवस्थेला प्राप्त झाला. मायेमध्ये बांधला गेला, देहबुद्धीमध्ये बांधला गेला, अज्ञानामध्ये बांधला गेला, अंधश्रद्धेमध्ये बांधला गेला. बरं का? जसं जसं आयुष्याचा अनुभव घेतो तसं तसं भ्रमामध्ये बांधला गेला आणि मग त्याला बद्ध अवस्था प्राप्त झाली. खरं तर संत म्हणतात किंवा कबीर महाराज म्हणतात, क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. येताना आम्ही काही बरोबर घेऊन आलेलो नाहीत, जाताना सुद्धा काही बरोबर घेऊन जाणार नाहीत. येणं आणि जाणं याच्या मधला काळ ज्याला आयुष्य म्हणतात, त्या आयुष्यामध्ये आम्हाला काय गोळा करायचं आहे, काय साठवायचं आहे, कशा पद्धतीने जगायचं आहे, वागायचं आहे, याला खूप महत्व आहे. याला खूप महत्व आहे. खरं तर एखाद्या लहान मुलाची स्थिती जर आम्ही पाहायला गेलं तर तो किती निर्लेप आहे बघा, निर्विकल्प आहे, निर्वासना आहे. कशा प्रकारचं त्याचं जगणं वागणं असतंय बघा. म्हणजे आई वडिलांचं ज्या शेजाऱ्यांशी भांडण होतंय ना त्याच शेजाऱ्यांकडे जेवून येतोय तो. आता तो जेवून आलेला आई वडिलांना कळल्यानंतर मग सांगतात त्यांच्या घरी जायचं नाही, त्यांचं आपलं भांडण आहे, समजत नाही का तुला? पण त्याच्या आधीची स्थिती बघा कशी आहे. म्हणजे लहानपणाची अवस्था जर पाहायला गेला तर भगवंताने आम्हाला जन्माला घालतानाच अगदी मोकळ्या मनाचा, मोकळ्या अंतःकरणाचा, स्वच्छ अंतःकरणाचा, स्वच्छ मनाचा अशा प्रकारे जन्माला घातलेला आहे. पण नंतर नंतर काय होतंय माहितीये का? आम्ही हळूहळू हळूहळू जसे देहाने वाढत गेलो ना, जसे वयाने वाढत गेलो ना, बरं का, तसे तसे आम्हाला
माया अधीन झालो, आम्ही देहबुद्धी अधीन झालो, अज्ञानाधीन झालो. ती माया कधी येऊन चिटकली आम्हालाच कळलं नाही. आणि मग शेवटी काय झालं माहितीये का, जे आम्हाला प्राप्त झालं ना त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं. आता ममत्व म्हणजे काय, माझी आई त्याला कळाली ना त्यावेळेपासून आईशिवाय राहत नाही. माझे बाबा त्याला कळाले ना मग बापाशिवाय राहत नाही. माझी ताई, माझे दादा, माझं घर, हे जसं जसं त्याला ज्या ज्या वस्तू प्राप्त होतात किंवा ज्या ज्या व्यक्ती प्राप्त होतात, जे जे काही प्राप्त होतंय ते जसं जसं त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी ममत्व निर्माण होतंय ना तसं तसं तो काय म्हणतो, माझा आहे. बरं का. आणि माझं म्हणून ते ममत्व निर्माण झालं. भेटल्यानंतर आनंद आहे, एखादी गोष्ट मिळाली की आनंद आहे, पण मिळालेल्या गोष्टीचं ममत्व निर्माण झालं ना, माझं म्हणून असं निर्माण झालं ना की मग गेल्याचं दुःख आहे, हरवल्याचं दुःख आहे, गेल्याचं दुःख आहे. तसं आमचं काय झालं, आम्ही ते जगत वागत असताना जे जे आम्हाला प्राप्त झालं ना ते आम्ही आमचं म्हणून स्वीकारलं, माझं म्हणून स्वीकारलं. पण जगत वागत असताना याचा कधी विचारच केला नाही की ज्याला मी माझं म्हणतोय ते कुठपर्यंत आहे, ज्याला मी माझं म्हणतोय ते कुठपर्यंत आहे. आई ओळख करून देते हा माझा मुलगा आहे, बाप ओळख करून देतो हा माझा मुलगा आहे. कालांतराने तोच कधी सोडून जातो पत्ता लागत नाही, सोडून जातो पत्ता लागत नाही. जो मुलगा माझा बाप म्हणून ओळख करून देत असतो, आई म्हणून ओळख करून देत असतो, कधी सोडून जातात पत्ता लागत नाही. माझी बाई आहे, माझे पती आहेत, हे सगळं जे आहे ना ते मिळाल्यानंतर माणसाला सुख आहे, बाजूला झाल्यानंतर दुःख आहे. आणि अशा प्रकारे कधी माया अधीन झाला हे माणसालाच कळलं नाही. बरं, जगत वागत असताना जो भाऊ भावाची अभिमानाने ओळख करून देतोय हा माझा भाऊ आहे, तोच भाऊ ज्या वेळेला त्याच्यापासून दूर जातो ना, दुरावला जातो ना, त्यावेळेला अंतःकरणपूर्वक दुःख होत असते. ज्या वेळेला एखादा भाऊ बहिणीची स्वाभिमानाने ओळख करून देतो की नाही, अमक्या अमक्या ठिकाणी माझी बहीण, मोठी बहीण दिलेली अमक्या अमक्या ठिकाणी राहते, तिची मुलं अमुक अमुक अशी करतायत, माझी बहीण आहे तीच बहीण ज्या वेळेला प्रॉपर्टीसाठी भांडत येते की नाही त्यावेळेला अंतःकरणपूर्वक त्या भावाला दुःख होत असते. आम्ही आमची म्हणून ओळख देतो ना, माझी म्हणून ओळख देतो ना, जेवढं सुख वाटतंय ना माझी म्हणून ओळख करून देताना, तेवढंच दुःख होतंय ज्या वेळेला ते दूर होताना, ते बाजूला होताना. बरं का. आता तसं जर पाहायला गेलं तर अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, अनेक मैत्रींमध्ये दुरावा निर्माण होतो ज्या वेळेला माणसाच्या मनाविरुद्ध होतंय तेव्हा. का दुरावा निर्माण होतो? आमच्या ज्या अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत ना, आमच्या मनासारखं झालं नाही ना, की मग त्या ठिकाणी लगेच त्या नात्यामध्ये किंवा मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होत असतो. ज्या पंचभूतांवर आम्ही राहतोय, जगतोय, वागतोय, कमीत कमी त्या पंचभूतांचा जर आम्ही विचार केला, त्यांच्याकडून जर बोध घेतला, त्यांच्या कार्याचा जर अभ्यास केला, तर मला नाही वाटत की कुठल्या नात्यामध्ये किंवा मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होईल. बरं का. ज्या पृथ्वीची निर्मिती होण्यासाठी आप कारण आहे, पाणी कारण आहे. तुम्ही पंचभूतांचा जर अभ्यास केला तर पृथ्वीची निर्मिती ही पाण्यापासून झालेली आहे. विज्ञानातही म्हटलेलं आहे आणि शास्त्रातही म्हटलेलं आहे, पृथ्वीची निर्मिती पाण्यापासून झालेली आहे. तेच पाणी काही कालांतराने त्या पृथ्वीचा विध्वंस करतंय, नाश करतंय. बरं का. जून महिन्यामध्ये जो शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो शेती करण्यासाठी, तो आता ऑक्टोबर मध्ये हात जोडून जोडून विनंती करून करून थकलाय, बाबा आता तरी जा. आमची शेती होण्यासाठी, आमची शेती चांगली होण्यासाठी पोषक म्हणून जो पाणी आहे, जो पावसाळा आहे, जे पडणारं पाणी आहे,
आज परिस्थिती जर पाहायला गेलं तर ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कित्येकांनी आपलं शेत जे आहे, जे पीक आहे ते कापून टाकलेलं आहे, आज तरंगताना पाहायला मिळतंय. कळतंय ना? पृथ्वी द्वेष करत नाही, पृथ्वी तिरस्कार करत नाही. जे आप ज्या तेजापासून निर्माण झालंय ना, तोच तेज त्या अपाला, त्या पाण्याला शोषण करत असतो. जे पाणी आज आम्हाला शेतामध्ये बांधावर वाहताना पळताना पाहायला मिळतंय ना, तेच पाणी एप्रिल मे मध्ये आम्ही तहान भागवण्यासाठी कुठे कुठे आणतोय, कुठून कुठून आणतोय आम्ही. शोषलं कोणी? ज्या तेजापासून निर्माण झालंय तेच तेज त्या अपाला शोषण करतंय. आणि जे तेज वायूपासून निर्माण झालेला आहे ना, त्याच्या नाशाला सुद्धा कारणीभूत वायूच आहे. जो वायू आकाशापासून निर्माण झालेला आहे बरं का, त्याला लिप्त होण्यासाठी, लुप्त होण्यासाठी सुद्धा आकाशच कारणीभूत आहे. ऐका, तसं जर पाहायला गेलं तर प्रत्येक भूत हे परस्पर विरोधी असताना सुद्धा कार्य करण्यासाठी जर एकमेकाला सहकार्य करत आहे, तर माणसाने त्या भूतांचा, त्या पंचभूतांचा अभ्यास जर केला आणि त्याप्रमाणे जर जगण्या वागण्याचा प्रयत्न केला, तर कितीही विरोधी असू द्या, कार्य करण्यासाठी एकमेकाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्भाग्य काय आहे माहितीये का? आम्ही मेलेल्या माणसाला खांदा देण्यामध्ये पुण्य समजतोय. खरंय की खोट आहे? मेलेल्या माणसाला खांदा देण्यामध्ये आम्ही पुण्य समजतोय, पण जिवंतपणी त्याच माणसाला ज्या वेळेला आधार द्यायचा येतो ना, त्यावेळेला मात्र आम्ही कुठेतरी डगमगलो जातोय, कुठेतरी काकू करतोय, कुठेतरी मत्सर तिरस्कार निर्माण होतोय आमच्या अंतःकरणामध्ये. का? त्याची प्रगती होईल. मेलेल्या माणसाला खांदा देण्यामध्ये तुम्हाला पाप होईल की पुण्य होईल हे मला माहिती नाहीये, पण जिवंतपणी ज्या वेळेला तुम्ही माणसाला आधार देता की नाही, त्यावेळेला 100% तुम्हाला पुण्यच प्राप्त होणार आहे. 100% पुण्य प्राप्त होणार आहे. मेलेल्या माणसाला पाणी पाजण्यामध्ये आम्ही पुण्य समजतोय, पण जब प्यासे को पाणी पिलाते नहीं बाद अमृत पिलाने से क्या पाएगा. अरे, तहानलेल्याची तहान जर आम्हाला भागवता येत नसेल, भुकेल्याची भूक जर आम्हाला भागवता येत नसेल, ज्या वेळेला त्याला खऱ्या अर्थाने गरज आहे त्या वेळेला जर आम्हाला त्याच्या उपयोगी पडता येत नसेल, तर सांगा ना, नंतर कितीही जरी कुठल्याही पद्धतीने पाणी पाजलं तरी पुण्य आहे की पाप आहे, याचा विचार माणसाने केला पाहिजे. याचा विचार माणसाने केला पाहिजे. प्रत्येक माणसाने देवासारखं जगावं, प्रत्येक माणसाने देवासारखं वागावं, पण कधीतरी माणूस तरी होता आलं ना, माणूस म्हणून जरी जगता वागता आलं तरी पुरे. माणसाने माणसासारखं जरी वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला तरी पुरे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जगता वागताना पंचभूतांचा अभ्यास करावा. परस्पर एकमेका विरोधी आहेत, पण तरी सुद्धा कार्य करण्यासाठी एकमेकाला सहकार्य करतायत. त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा कार्य करण्यासाठी एकमेकाला सहकार्य करता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते सहकार्य आमच्याकडून घडेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला मिळेल, किंवा माणूस म्हणून जगतोय त्याचा आनंद आम्हाला मिळेल, नक्कीच मिळेल. दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. मायेच्या अधीन आम्ही झालो, संकुचित वृत्ती निर्माण झाली, आम्ही आमच्यासाठी जगायला लागलो, स्वार्थ आला अंतःकरणामध्ये, सगळं मलाच मिळावं, मलाच प्राप्त व्हावं. आणि असं म्हणतात, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. प्रपंचाचं ओझं आम्ही डोक्यावर घेतलं, संसाराचं ओझं आम्ही डोक्यावर घेतलं, माथ्यावर घेतलं, आणि सगळे आपलेसे करून घेतले. अभिमान आला आमच्या अंतःकरणामध्ये, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी बाई आहे, हे माझं घर आहे, हा माझं कुटुंब आहे, माझा समाज आहे. पण कधीतरी जगता वागताना मी याचा विचार केला की ज्याचा अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये आहे ते आम्हाला कुठपर्यंत साथ देणार आहेत. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले, म्हणून धरी कास तू धर्माची. जे आज आम्हाला आमचे वाटतायत ना,
एकदा संचित संपली ना की नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. मन जर मायेच्या अधीन झाला, मायेच्या जाळामध्ये जर गुंतला ना, तर 100% तिला पार करणं कठीण आहे. पण तेच मन जर देवाच्या चरणी, पांडुरंग परमात्माच्या चरणी येऊन जर लीन झालं, तल्लीन झालं पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये, तर ती माया तरुण जाणं आम्हाला अतिशय सोपी आहे. फक्त आम्हाला काय करायचं आहे, मन परिवर्तन करायचं आहे. मत परिवर्तन व्हावं असं वाटत असेल ना, तर त्यासाठी आधी मन परिवर्तन करावं लागतंय. काय मत परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर आधी त्याच्या जवळ जाऊन बसावं लागतंय, त्याला सांगावं लागतंय. विसरलास काय तू 10 वर्षापूर्वीचा तुझ्यावर काय बितवली होती त्यांनी? लगेच विसरलास ना, त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसायला लागलास ते समजत नाही तुला? मत परिवर्तन करायचं आहे ना, त्यासाठी आधी त्याला काय करावं लागतंय, मन परिवर्तन करावं लागतंय. आम्हाला आमचं मत जर परिवर्तन करायचं आहे ना, जे विषयाधीन आहे, जे वासनेअधीन आहे, जे नको त्या विचाराधीन आहे, ते मत जर आम्हाला परिवर्तन करायचं आहे, तर त्यासाठी आम्हाला पहिले मन परिवर्तन केलं पाहिजे. मन परिवर्तन केलं पाहिजे. आणि मन परिवर्तन जर करायचं असेल तर त्यासाठी आम्ही अखंड काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. जे माझं नामस्मरण करतात ना, भगवंत म्हणतात त्यांना अतिशय सोपी आहे ही माया तरुण जाणं, अतिशय सोपी आहे. जे आज अभिमानाने आम्ही ज्यांची ओळख करून देतो आमचं म्हणून, ते जोपर्यंत शिल्लक आहे, संचित आहे, तोपर्यंत. कामावरून येताना जोपर्यंत वडिलांच्या हातात पिशवी आहे ना खाऊची, तोपर्यंत पोरं अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतात. फक्त पोरांना माहिती झालं पाहिजे की बाबा स्टॉपला उतरलेत. ती पोरं ज्या वेळेला धावपळ करत येतात त्यावेळेला बाप पण अभिमानाने सांगतोय, आहे का नाही पोरांचा जीव माझ्यात. माहिती झाल्याबरोबर अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतात. पण पिशवी घेतल्यानंतर बाप आलाय की नाही आलाय तेही पाहत नाही. प्रेम पिशवीवर आहे की बापावर आहे? जसं आम्हाला आमच्या संसारातला अनुभव येतो की नाही, तसं आमच्या पिंडातला, आमच्या अंतःकरणातलाही अनुभव आम्हाला आला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, हे सगळे कुठपर्यंत आमचे आहेत? जोपर्यंत आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची शिल्लक आहे, तोपर्यंत हे सगळे आमचे आहेत. जसे जशी शिल्लक कमी होते ना, जसा जसा देह थकला जातो ना, जसं जसं वृद्धपण जवळ येत आहे ना, तसा तसा एक एक विषय सुद्धा या ठिकाणी घर सोडत असतो, आधार सोडत असतो, आधार सोडत असतो. लहानपणाचा तरुण कधी झालो पत्ता पण लागला नाही. तरुणपणाची वृद्ध अवस्था कधी आणि कशी प्राप्त झाली पत्ताही लागलं नाही. जर लहानपण जाताना आम्हाला सांगून गेलं नाही, ऐकताय ना, लहानपण जाताना सांगून गेलं का बाबा आता मी जातो, हा जरा तरुणपणाला आमंत्रित कर. तरुणपण जाताना जर आम्हाला सांगितलं नाही, तरुणपण जाताना जर आम्हाला सांगितलं नाही, तारुण्य अवस्था कधी गेली आणि वृद्धाप काळ आम्हाला, वृद्धाप अवस्था कधी प्राप्त झाली हेही कळलं नाही, तारुण्यही जर आम्हाला सांगून जात नाही, तर ज्या देहाचा अभिमान आम्ही करतोय, हे देह माझा आहे, हा देह माझा आहे, कमीत कमी त्याचा विचार आम्ही केला पाहिजे, तो तरी माझा आहे का? ज्या वेळेला आम्हाला आवश्यकता असते ना, गरज असते ना, त्याच वेळेला दृष्टी जाते. जाताना सांगून जाते का होती?
दादा एवढ्या दिवस तुझ्या शरीरामध्ये देहामध्ये काम केलं, आता मी जाते बरं का. लांबच कलायला कमी झाल्यानंतर बोलतो, माझ्या आता डोळे चेक करायला लागतील बरं का, डोळे चेक करायला लागतील, तपासायला लागतील डोळे. आता 2-4 हाका मारून जर त्याला ऐकायला आला नाही ना, का मग तोच बोलतो थोडस कानामध्ये माझ्या प्रॉब्लेम झालाय, जरा चेक करायला लागेल, मशीन बघायला लागेल जरा. बोलता बोलता धाप लागायला लागल्यानंतर कळतंय, नाही आता वृद्धपण जवळ आला, आता वृद्धाप अवस्था चालू झाली माझी. चालता चालता जर दम लागला ना, मग तोच मान्य करतो. तारुण्य अवस्थेमध्ये असं म्हणायचो, लात मारीन तिथे पाणी काढीन. आता तीच लात काम करत नाही, म्हणजे पाय काम करत नाही, म्हणून काठीचा आधार घ्यावा लागतो, त्याला काठीचा आधार घ्यावा लागतो. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. इतर तर लांबच राहिले ना, शरीर आपलं आहे. किती अभिमानात आपण बोलतोय, माझा देह आहे, माझं शरीर आहे. जोपर्यंत चांगलं दिसतंय ना, तोपर्यंतच मनुष्य अभिमानात बोलत असतोय. माझे डोळे आहेत, मी काही पण पाहीन. माझे कान आहेत, मी काही पण ऐकेन. माझं तोंड आहे, मी काही पण बोलेन. जोपर्यंत सामर्थ्य आहे तोपर्यंत. एकदा सामर्थ्य कमी झालं ना, एकदा बळ कमी झालं ना, शक्ती कमी झाली ना, की माझं आणि भ्रांतीचं ओझ तेव्हा माणसाला कळतंय माणसाला, बरं का. मग आता बघा, आमच्या शरीराला सुंदर करण्यासाठी अनेक प्रकारची साधनं आहेत. शरीर सुंदर दिसावं म्हणून अनेक प्रकारची साधनं आहेत. डोळे सुंदर दिसावे म्हणून काजळ आहे, बरोबर आहे की नाही. डोळे सुंदर दिसावे म्हणून काजळ आहे, पण त्या डोळ्यातून सुंदर दिसावं म्हणून काय आहे का बरं. त्या डोळ्यातून आम्हाला भगवंतच दिसला पाहिजे म्हणून कुठे बाजारामध्ये एखादी काय मिळतंय का, असं लावलं की त्याला सर्वत्र देवच दिसेल, आहे काय. आमचे ओठ सुंदर दिसावेत म्हणून लिपस्टिक आहे, लाली आहे, पण त्या ओठातून निघणारा शब्द हा भगवंताचाच असेल, देवाचं नामचिंतन करणाराच असेल, किंवा देवाचं स्तवन करणाराच असेल. असं काही मिळतंय का ते लावल्यानंतर ओठाना देवाचं नामस्मरणच निघेल. आमचे कान सुंदर दिसावे म्हणून वाल्या आहेत, झुमके आहेत, डूल आहेत, काय असेल ते, पण त्या कानातून फक्त भगवंताचंच ऐकायला यावं. कुठला तरी असा अलंकार आहे का, तो अलंकार घातल्यानंतर फक्त भगवंताचंच ऐकायला येईल. त्याच्या पुढे सांगू का, कपड्यावर जर डाग पडले तर डिटर्जंट आहेत, पावडर आहेत, साबण आहेत, लिक्विड आहेत, वेगवेगळ्या प्रकारची काही साधनं आहेत. चारित्र्यावर डाग पडल्यावर काय आहे, चारित्र्यावर डाग पडल्यावर काय आहे, याला सगळ्याला उपाय फक्त एकच आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारही साधियल्या. काय उपाय आहे बरं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. सगळ्याला उपाय एकच आहे, कलियुग उद्धार हरीच्या नामे. आमच्या डोळ्यातून जर आम्हाला अखंड भगवंतच पाहता यावा आणि पाहायला मिळावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आमच्या मुखातून अखंड मी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या कानातून फक्त आणि फक्त देवाचंच ऐकायला यावं. काही जरी ऐकायला पडलं तरी सार तेच आम्ही घेतलं पाहिजे, जे आमच्या हिताचं आहे तेच आम्ही श्रवण केलं पाहिजे. असं विचार, अशी सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी असं जर वाटत असेल, तर त्यासाठी मी भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे, नामस्मरणच केलं पाहिजे. जे आज आम्ही इंद्रियांना वळण लावून देऊ ना, त्याच पद्धतीने आमची इंद्रिय कार्य करत असतात. आमची इंद्रिय त्याप्रमाणे जगताना वागताना दिसत असतात. त्याचप्रमाणे फक्त आम्हाला त्याप्रमाणे इंद्रियांना वळण लावता आलं पाहिजे. उत्तम गती प्राप्त व्हावी, मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा म्हणून प्रत्येक जण टास करत असतो, प्रत्येक जण टास करत असतो. पण नेमकं होतंय काय माहितीये का, आम्ही जो संकल्प करून प्रवास करत असतो ना, जे साध्य करण्यासाठी आम्ही प्रवास करत असतो ना, त्या प्रवासातच आम्ही विसरतो आम्हाला काय करायचंय ते. कारण प्रवासच आमचा अशा प्रकारे आहे की बऱ्याच काही गोष्टींनी सुशोभित असलेलं हे कलियुग आहे. बऱ्याच काही गोष्टींनी सुशोभित असलेलं हे कलियुग आहे. आम्ही ज्या
निमित्तानं मार्केटला जातोय ना, बाजारात जातोय ना, ती वस्तू आम्ही नंतर तिचा विचार करतोय. पहिले जे दिसतंय, जे अनुभवायला येतंय ते अनुभवत असतो, ते दिसतंय ते पाहत असतो, त्याचा आनंद घेत असतो. आमच्या जीवनाचंही असंच झालेलं आहे. आम्हाला नरदेव भगवंताने जे साध्य करण्यासाठी दिलेलं आहे ना, आज माणसाचा भ्रम काय माहितीये का? परमार्थ करावा पण कधी? वृद्धापकाळी. सगळं थकलं की मग, भांडवल संपलं की मग धंदा सुचतो माणसाला. बरं का? ऐकायला येत नाही, पाहायला जमत नाही, चालायला जमत नाही, बोलायला जमत नाही. अशा वेळी मग तो राम राम बोलायला जातो आणि लांब लांब निघतोय. संतांनी जे कार्य केले त्याची अनुभूती आणि अनुभव आम्हाला घेता आला पाहिजे. ऐन तारुण्यामध्ये परमार्थ केला, तारुण्य अवस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन केलं, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य केलं. खऱ्या अर्थानं तारुण्याची मस्ती आणि तारुण्याची रग, ज्याला तारुण्याचं बळ म्हणतात, सामर्थ्य म्हणतात ना, ते धर्म कार्यासाठी आणि देव कार्यासाठी खर्च केलं त्यांनी. 16 वर्षी जर माऊली ज्ञानेश्वरीची रचना करत असतील तर आम्ही विचार केला पाहिजे, कमीत कमी 16 वर्षाचे आमचे घरात त्यांच्या हातात तरी लागावी ना. 60 वर्षापर्यंत जर अजून ज्ञानेश्वरी आमच्या हाताला लागली नसेल तर आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही माऊलींचं नामचिंतन करण्याच्या पात्रतेचे आहोत का? आम्ही माऊलींचं स्तवन करण्याच्या पात्रतेचे आहोत का? हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती जर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर जर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधत असतील तर आज 3-3, 4-4 जयंत्या साजऱ्या करणाऱ्या त्या तरुणांनी विचार केला पाहिजे, आम्ही फक्त मिरवणुका काढाव्या की कधीतरी महाराज वाचावेत? फक्त मिरवणुकाच काढल्या जातात ना, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळत नाहीत. म्हणून तर 19 फेब्रुवारीला मिरवणूक काढणारे 20 फेब्रुवारीला पिऊन तरड असतात. ज्या दिवशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वाचू ना, ज्या वेळेला आम्ही महाराजांना वाचू, त्यांचं चरित्र वाचू, त्यांचं कार्य अंतःकरणपूर्वक अनुभवू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं घराघरामध्ये आणि गावागावामध्ये तरुणांकडे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. वाचता आलं पाहिजे. नुसत्या मिरवणुका काढून फायदा नाही. 3-3, 4-4 जयंत्या आम्ही साजऱ्या करतोय, पण परिवर्तन काय आहे? धर्म पुढे करतोय, अधर्म करतोय हे आम्हाला कळत नाही. देवाचं नाव पुढे करतोय आणि नको ती कर्म नको तशा पद्धतीने आम्ही जगतोय, वागतोय हे आम्हाला कळत नाही. ज्या दिवशी आमचं जगणं वागणं कसं आहे हे आम्हाला कळेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हाला परमार्थ काय आहे, परमार्थ कशाला म्हणतात ते कळल्याशिवाय राहणार नाही. आज परिस्थिती जर पाहायला गेलं तर परमार्थिक माणसाकडे आणि परमार्थाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन काय आहे? संत म्हणतात परमार्थ हा मिरवायचा नाही आहे, मुरवायचा आहे. आणि ज्याला खऱ्या अर्थानं मुरवायचा आहे ना, तो अंतःकरणपूर्वक विचार करत असतो. परमार्थाचा अंतःकरणपूर्वक विचार करत असतो. ज्याला मुरवायचा आहे तो, आणि ज्याला फक्त मिरवायचा आहे ना, तो वरून वरून विचार करत असतो. मला कोणीतरी मानलं पाहिजे, मला कोणीतरी मोठं बोललं पाहिजे, मला कोणीतरी 4 चौघामध्ये असं महाराज काहीतरी असं वेगळ्या प्रकारे आवाज दिला पाहिजे. याला सलोकता म्हणतात. आणि संतांनी हिला भेग घातलेली बघा. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. लोकांनी मोठं बोलावं म्हणून तुकोबांनी कार्य नाही केलं. लोकांनी मोठं बोलावं म्हणून माऊलींनी कार्य नाही केलं. लोकांनी मोठं बोलावं म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराजांनी कार्य नाही केलं. खरं तर त्या लोकांमध्ये परिवर्तन व्हावं, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन व्हावं, त्यांच्या जगण्या वागण्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून समाज प्रबोधनाचं काम, समाज घडवण्याचं काम, समाजामध्ये बदल करण्याचं काम आणि जनामध्ये जनजागृती करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आपल्या ओव्यांच्या मार्फत, आपल्या वाङ्मयाच्या मार्फत, आपल्या कीर्तनाच्या मार्फत, कीर्तनाच्या द्वारे. ते कार्य आम्हाला प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे. ते कार्य आम्हाला प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे. आज काय चाललंय माहितीये का? संसारिक मनुष्य कॉम्पिटिशन करतोय, ठीक आहे, स्पर्धा करतोय, ठीक आहे. एखादा प्रापंचिक मनुष्य स्पर्धा करतोय, ठीक आहे. पण परमार्थिक मनुष्य ही ज्या वेळेला स्पर्धा करतोय ना, त्यावेळेला अंतःकरणपूर्वक दुःख होत असते. ते थांबलं पाहिजे म्हणून आम्ही परमार्थ करतोय ना. अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये जागा व्हावा, निर्माण व्हावा म्हणून परमार्थ करतोय की त्या अहंकाराचा आम्हाला त्याग करता यावा म्हणून परमार्थ करतोय?
जे कार्य साध्य करण्यासाठी आम्ही परमार्थ करतोय ते कार्य जर साध्य होत नसेल, अर्थात त्या अहंकाराचा त्याग जर आमच्याकडून घडत नसेल, तर परमार्थ केल्याचा काही उपयोग, काही फायदा आम्हाला झाला का बरं? आज पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो लौकिक आहे, लौकिक परमार्थाकडे. जो जास्त पैसे घेतो ना महाराज तो मोठा महाराज. कधी ऐकलंय का तुम्ही? अहो त्यांचा सप्ताह मोठमोठे महाराज होते. मग त्यांना विचारलं मोठमोठे महाराज म्हणजे? मोठमोठे महाराज बरं का, जे ठरवल्याशिवाय येत नाहीत ना ते नामांकित महाराज. मोठमोठे पाकिट ठरवल्याशिवाय जे येत नाहीत ते मोठे महाराज. आणि ज्याला बिचाराला फक्त फोन केला, दादा अमक्या अमक्या ठिकाणी अशी अशी सेवा आहे, ठीक आहे दादा, सांगितल्या बरोबर होकार दिला, आपलाच ना, साधा महाराज एकदम. या साधेपणाला संतांनी खूप महत्व दिलेलं आहे. साधेपणाला खूप महत्व दिलेलं आहे. परमार्थात मोठं होण्यापेक्षा जेवढं लहान राहता येईल ना तेवढं चांगलं. आणि सांगू का, लहान राहण्यासाठीच परमार्थ आहे. परमार्थ मोठं होण्यासाठी नाहीये, बाकीच्या गोष्टी तुमच्या मोठ्या होण्यासाठी. तुम्ही संसार करावा कशासाठी? मोठं होण्यासाठी. तुम्ही प्रपंच करावा कशासाठी? मोठं होण्यासाठी. तुम्ही उद्योग धंदा व्यापार व्यवसाय करावा कशासाठी? मोठं होण्यासाठी. पण तुम्ही मोठं होण्यासाठी जर परमार्थ करत असाल तर तुमचा भ्रम आहे. खऱ्या अर्थानं परमार्थ त्यासाठीच करायचं आहे, आम्हाला लहानाहून लहान राहता आलं पाहिजे, होता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, त्याशी अंकुशाचा मार. देवाचं स्तवन करणं महत्वाचं आहे. भजन म्हणजे देवाचं स्तवन आहे. पण तिथेही आमच्याकडे विचार, हा महाराज मोठा का तो महाराज मोठा, या महाराजाला लय लोक मागतात, त्या महाराजाला कोणी विचारित पण नाही. प्रवचन करणं हे देवाचं स्तवन आहे, समाज प्रबोधनाचं कार्य आहे. परिवर्तन घडावं म्हणून संतांच्या विचाराची देवाणघेवाण आहे. प्रवचन कशासाठी आहे? पण इथेही कॉम्पिटिशन, इथेही कॉम्पिटिशन. तो महाराज खूप मोठा बरं का. कीर्तन कशासाठी आहे? तुमच्या आमच्या विचारामध्ये बदल व्हावं म्हणून, तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल व्हावा म्हणून. पण तिथेही आमच्याकडे काय आहे? कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. ज्या वेळेला तुम्ही स्पर्धा म्हणून एखाद्या परमार्थात पाहत असताना, एखाद्या संप्रदायाकडे पाहत असताना, त्यावेळेला तुम्हाला काहीही मिळालं नाही, काहीही प्राप्त झालं नाही असं म्हणायला हरकत नाही. संतांचा अनुभवच नाही आम्हाला, संतांची प्रचितीच नाही आम्हाला, संत काय ते अनुभवायला मिळालंच नाही. आणि ज्याला संत काय ते कळलं नाही ना तो ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. कोणता महाराज मोठा, कोणता महाराज बारका, काय कोणाचा आवाज भारी असो. जगद्गुरु तुकोबांनी चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं. मौली ज्ञानोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं. शांतीब्रह्म नाथ महाराजांनी दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं. पण ज्या वेळेला अनेक संप्रदायात कार्य करणारी माणसं, अनेक संप्रदायात कार्य करणारे भाविक भक्त एकत्र येतात, आपला अभिमान बाजूला ठेवून, आपलं ज्ञान आपलं पांडित्य बाजूला ठेवून एकमेकाच्या पाया पडत असतात ना, त्यांना वारकरी म्हणत असतात. त्यांना वारकरी म्हणत असतात. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. त्याच्याही पुढे अनेक संप्रदायातील मंडळी, अनेक संप्रदायातील भाविक भक्त ज्या वेळेला एकत्र येत असतात, आपलं ज्ञान आपलं पांडित्य आपला अभिमान बाजूला ठेवून ज्या वेळेला एकमेकाशी संवाद करत असतात, परमार्थिक चर्चा, वाद नाही संवाद करत असतात, आणि नम्रतेने एकमेकाकडे पाहत असताना माझा देव आहे, माझा पांडुरंग परमात्मा आहे म्हणून त्या ठिकाणी सेवा करत असतात ना, त्यांना वैष्णव म्हणत असतात. कारण त्यांच्या दृष्टीने काय आहे? विष्णुमय जग, विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म आहे. हा वैष्णवांचा धर्म आहे. भेदा भेद भ्रम अमंगळ,
या सगळ्या गोष्टी जर आम्हाला स्पर्श करत असतील तर आम्हाला बाजूला ठेवता आल्या पाहिजेत. त्या मायेच्या अधीन व्हायला या सगळ्या कारणीभूत आहेत ना दादा, सगळ्या कारणीभूत आहेत. प्रापंचिक मनुष्य मायेच्या अधीन असतो ठीक आहे, संसारिक मनुष्य मायेच्या अधीन असतो ठीक आहे, जाणीव नाहीये ना. पण आम्हाला परमार्थ करत असतानाही जर ही माया सुटत नसेल, आता बोलण्यासारखं बरंच काही आहे बरं का, सांगण्यासारखं बरंच काही आहे. माया अनेक बाजूने येते, माया अनेक ठिकाणाहून येते, माया अनेक प्रकारे येते, माया अनेक प्रकारे कार्य करत असते. पण तिला बाजूला सारून जर आम्हाला खऱ्या अर्थानं देवाचं व्हायचंय, पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ करायचा आहे, देवाचं नामस्मरण करायचं, नामचिंतन करायचंय, तर भगवंत म्हणतात माझ्यापासून जी गुणात्मक माया निर्माण झालेली आहे ना, ती माया कशी आहे? दुस्तर आहे. किती दुस्तर आहे? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा पार करता आली नाही. ऐकताय ना? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा पार करता आली नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग याग होम हवन अनेक प्रकारचे साधन आणि ते साधन संपन्न असणाऱ्यांना सुद्धा ती माया पार करता आली नाही. ती माया जर तुम्हाला पार करायची असेल ना, त्या मायातीत जर तुम्हाला व्हायचं असेल ना, तर त्यासाठी भगवंत म्हणतात मामेव ये प्रपद्यन्ते, जे मला शरण येतात ना ते ही माया सहज करून जातात. फक्त भगवंताला शरण गेलो पाहिजे. आता भगवंताला शरण जाणं म्हणजे काय? आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बघा काय आहे. परमार्थिक प्रपंच करणारा जर असेल तर तो मोठा महाराज, आपला प्रवचन करणारा जर असेल तर तो मोठा महाराज. आणि प्रवचन करत असेल तर आम्हाला असं वाटतं की त्याला मोक्षच भेटला, तो मोक्षालाच गेला समजा. चांगला आवाज असेल, चांगल्या प्रकारे जर भजन करत असेल तर तो खूप मोठा महाराज. आम्ही असं समजतोय की तो जवळजवळ त्याला मोक्षच मिळेल असं म्हणायला हरकत नाही. चांगल्या प्रकारे कीर्तन गाजवत असेल, गाजवणं वेगळं आहे हो का. काय कीर्तन गाजवलं हो त्याने. ही जी लौकिकपणा जी आहे ना, याला संतांनी कधीही जवळ केलं नाही, कधीही जवळ केलं नाही. ज्याला मोठेपणा आम्ही म्हणतोय ना, या मोठेपणाला आम्ही कधीही जवळ केलं नाही, संतांनी कधीही जवळ केलं नाही. पण आमचा पाहण्याचा दृष्टिकोन तो मोठा, तो मोठा. परमार्थ कुठला मोठा? गर्दी किती आहे ते महत्वाचे नाही, गर्दी किती आहे त्याला महत्व आहे. किती अंतःकरणपूर्वक करतात याला महत्व नाही बरं का. सप्ताह कोणता मोठा? ज्या ठिकाणी अखंड नामचिंतन घडलं जातंय तो, का जिकडे भरपूर गर्दी आहे, मोठे रथी महारथी आले सगळ्याच प्रकारचे, तो. किती साधू येऊन गेले त्याची वाच्यता नसते, पण किती साहेब येऊन गेले त्याची पहिली वाच्यता असते. किती सत्पुरुष येऊन गेले, किती चांगल्या विचाराची माणसं येऊन गेली आणि तिथे ते अनुभव घेतला त्यांनी, खऱ्या अर्थाने तिथे रममाण झाले भगवंताच्या नामचिंतनामध्ये. तिकडे आम्ही कमी पाहतोय. लौकिक दृष्टीने जे आम्हाला मोठं वाटतंय ना त्याच्याकडे आम्ही पाहतोय आणि ते आम्हाला मोठं वाटत असतंय. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण त्रिगुणात्मक या ठिकाणी मनुष्य कार्य करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे भगवंताने तीन गुणात्मक माया जी आहे ना ती तरण्यास कठीण आहे, दुस्तर आहे. कारण साहजिकच आहे ना, एक देव एक भगवंत जर आम्ही बाजूला केला, एक संत आणि संतांचा परमार्थ संतांचे विचार जर आम्ही बाजूला केले, तर शोधा आपलं आयुष्य काय आहे, अनुभवा आपलं आयुष्य काय आहे. मग कळेल तुम्हाला आपल्या आयुष्याला किंमत काय आहे, आपलं आयुष्य काय आहे. त्याला जोड जर एक संतांच्या विचाराची दिली ना तर खऱ्या अर्थानं ते आयुष्य आमचं सार्थकी लागलं जातंय. त्या आयुष्यात आम्ही कार्य करणारे जे असतंय, जे काही आमच्याकडून कार्य घडलं जातंय ते हिताचं कार्य असतंय, हिताचं कार्य असतंय. रजोगुणी माणसाने कितीही जरी धावपळ केली, कितीही जरी प्रयत्न केले आणि कितीही जरी अट्टहास केला, तरी जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये रजोगुण आहे ना तोपर्यंत परमार्थ घडणार नाही बरं का. कारण रजोगुणाने परमार्थ नाही. तुम्ही कुठल्याही वेदाचा अभ्यास करा, शास्त्राचा अभ्यास करा, कुठल्याही पुराणाचा अभ्यास करा वा कुठल्याही संताचा ग्रंथाचा अभ्यास करा, रजोगुणे पुनरावृत्ती मांडलेली आहे. भ्रम असेल परमार्थ करता म्हणून, भास होईल फक्त परमार्थ करता म्हणून. कारण अंगाने, वरच्या अंगाने तो तसा वाटतो साधू, पण आतमध्ये किती बाधो असतो ते त्याचं त्यालाच माहिती.
काय म्हणतात संत? रजोगुणी पुनरावृत्ती आहे. मौलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजे येते नासे, आणि नासे येते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आम्हाला अंतःकरणपूर्वक परमार्थ करता आला पाहिजे.